आता काही बोलणं झालं का राहुल भाईंची काही? हो असते बोलणं. मग येणाऱ्या कालामध्ये मुंबईला येणार आहे का नाही पुन्हा? हो 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 पाठवू. आणि राहुल भाईच्याच दावणीला येणार? हा मुंबईत आला त्यांच्या दावणीला येईल. तर उद्याच्या मैदानासाठी सर्वांना शुभेच्छा असतील. आणि कोणकोणते नंदी इथे दाखल झाले ते पण बघूया. चला धन्यवाद. भाऊ नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. सतीश संतोष मानेकर, कुठून? शिरपूर जैन, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम. वाशिम. आणि बसले आल्यानंतर मला वाटतं विश्रांती घेते. नाव काय याचं? मजनू. मजनू. मजनू कसं काय नियोजन केलं? नियोजन आमची घरचीच गाडी पळणार. याच्यासोबत कोण? दणका 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 दणका. दणका आणि मजनू ही मजनू गाडी पाळणार. गाडी पळणार. कितव्या गटात निघली चिठ्ठी? आमची 52व्या गटात 8 नंबर तासाने. 8 नंबर तासाला. आणि पहिलंच वर्ष आहे का या मैदानामध्ये? पहिलेच वर्ष. म्हणून कुठेतरी एक लवकर पण आलेत कधी? काल रात्री आलो. काल रात्री आलेत ना? बरोबर आहे. काय अपेक्षा असते आता सेवागिरी महाराजांकडून? जे होईल ते देवाच्या नशिबानं. बरोबर आहे. हो. आणि महाराजांचं दर्शन घेतलं? दर्शन घेऊन आलो. दर्शन घेऊन आलो. आता मैदानाची पाहणी केली, कसं वाटलं? पाहणी वगैरे केली. कसं वाटलं तुम्हाला? मैदान बेस्ट वाटलं. बेस्ट वाटलं. चला हिंद केसरी गुलालासाठी आलेत. किती जण आलेत? आम्ही 10 जण आहेत पूर्ण. 10 जण आलेत. म्हणजे 10 जणांची टीम पूर्ण आली. पूर्ण आलो. आणि नियोजन वगैरे कोण करतात याचा? नियोजन आमचे स्वतः आम्हीच करतो. बरोबर. आता तिकडे त्या साईडला कशी काय, म्हणजे कुठल्या तिकडे शंकरपटात पळणार आहे. शंकरपटामध्ये तिकडे शंकरपटात. आणि तिकडे काही गुलाला नंबर? गुलालात राहतात नंबर. गुलालातच आहे. गुलालात बैल. चला तुम्हाला उद्याच्या गुलालासाठी पण शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. मंडळी, तुम्ही पुष्यगावचा हा बॅनर बघत असाल आणि नक्कीच आपले मुंबईचे गाडा मला भरपूर सारे भेटल्यात. तिथेच आपल्याला राहुल दादा भेटल्यात वडपेचे. राहुल दादा नमस्कार. नमस्कार. पहिले तुमची चॅनलचा काय सांगाल, कसं काय मैदानाची पाहणी करण्यासाठी आलं होतं? कधी आल्यात? आम्ही रविवारी आलो सकाळी पहाटे. पहाटे. आणि घरचा साज आहे का वेगवेगळे पैऱ्यात? नाही, घरचा साध आहे. आणि चिठ्ठी निघली का काय? चिठ्ठी निघाले 71 मध्ये 2 नंबर तास. 2 नंबर तासाला. आणि कसं काय आता पाठी बघितली तुम्ही? मला वाटतं पहिल्यांदाच पुसेगाव करता का याच्या आधी केलं आहे? नाही, पहिल्यांदा करतो आम्ही. पहिल्यांदाच करता का? कसं काय घरचा साज आता मुंबईला पण मला वाटतं मागे उसाटण्याच्या मैदानामध्ये गुलाल झाला, त्यानंतर आता इथं पळणार आहे का? हा, इथं पळणार आहे. आणि मध्यंतरी कसं, म्हणजे त्याचा देखरेख काय होती? व्यायाम कसं करत होता? व्यायाम चालू आहे, त्यांना रुटीन चालू आहे. सगळी गाड्या झुकणं चालू आहे सगळं. बरोबर आहे. महत्त्वाचा मुद्दा, सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद आपले नंदीनं आणि आपण घेऊन आले का? म्हणजे प्रत्येक गाडा मला तिथे पोहोचतात आता? नाही, आम्हाला दर्शन चांगलं झाला. सकाळी आम्ही 8 वाजता रविवारी तिथे गेलो होतो. महाराज बिराज होते. चांगलं दर्शन झालं एकदम व्यवस्थित. काय अपेक्षा असेल महाराजांकडून की आपल्या नंदींच्यासाठी? आता अपेक्षा म्हणजे गुलाल भेटा बस, इतकंच आम्हाला पाहिजे. बरोबर. तो पण आम्ही पूर्ण करणारच यावर्षी 100%. चला तुम्हाला गुलालासाठी शुभेच्छा देतो. आणि जसं प्रत्येक मुंबई असो किंवा महाराष्ट्र असो, प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये तुमची जे जोडी आहे नखरे आणि रायबाई पोहोचत असते. त्या जोडीला उद्याच्या मैदानासाठी वाहिले आणि अखंड मुंबईकरांकडून शुभेच्छा असतील. धन्यवाद तुमचा. भाऊ नमस्कार. नमस्कार. कुठून आलेत? नाशिक. नाशिक. आणि कोणकोणती बैलं आलेत आज? हे आणलंय, नखरे आणलाय, नागे आणलाय. नखरे आणि नाग्या. आणि त्या साईडचा तो मनसूर, तो इथलाच आहे, कराडातला, शिरगावचा. कधी आल्यात? आम्ही सकाळी आलोय 8 वाजता. 8 वाजता आल्यात. आणि काय हीच गाडी पडणार आहे का पहिऱ्यामध्ये पडणार आहे? नाही, ही गाडी पळणार आहे, त्याचा पायरा येणार आहे अजून. आणि चिठ्ठीचा बघितला तुम्ही आता झाला? नाही ना, अजून गाडी नाही लागली अजून. नाही लागली का? आणि किती वर्ष आली या मैदानाला पालतात तुम्ही? नाही, पहिलंच वर्ष आहे आमचं इथं आता. पहिलंच वर्ष आहे. काय अपेक्षा असतील? अपेक्षा गाडी गुलाला तर राहावं हीच अपेक्षा. काय अपेक्षा करणार आता दुसऱ्या? आणि हे कुठं कुठं पळतात ही बैला? म्हणजे शंकरपटामध्ये नाही, काय? शंकरपाटा गोड्या बायला पळतात. घोड्या बैलामध्ये पळतात. नाशिकला गोड्या बायला पळतात. आणि तिकडे किती गुलाला झालेली आहे त्याची? तिकडे गुलालातच आहे. गुलालातच आहे ना? तिकडे गुलाल नाही असं त्याचा एक बी दिवस नाही त्याचा. गोड्या बायला तर गुलाल होतो. आणि किती जण आलेत? आम्ही 3 जण आलो. ते काका आले, मनसूरचे मालक. बरोबर. आणि प्रवास पण कसा झाला काय सांगाल? प्रवास चांगला झाला. रात्री 10-11 वाजता निघलो होतो. सेवागिरी महाराजांकडून काय मागाल या मैदानासाठी तुम्ही? तुमच्यासाठी काय मागणार? आमच्यासाठी गुलालच द्यावा त्यांनी, फक्त एवढंच महत्वाचं आहे. चला तुम्हाला शुभेच्छा गुलालासाठी. धन्यवाद. मंडळी, समोर तुम्ही बघू शकतात आपले वडप्याचे आपले जगनदादा पाटील, मोठे गाडा मालक हे सुद्धा पोहोचल्यात. आणि घोरसईचे ज्ञानदेव दादा आहेत.
कसं काय येण्याचं इथं नियोजन आयोजन आणि कोणाकडे थांबल्यात? दादा नमस्कार. प्रथम आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून तुमच्या चॅनललाही शुभेच्छा देतो आणि तुमच्याबरोबर तुम्ही आमची जी बाईट घेता त्याबद्दल तुमचेही आम्ही धन्यवाद देतो. बरोबर आहे. आता इथं कोणाकडे थांबल्यात आपण ती माहिती द्या ना. आम्ही इथे आलो आहे पुशेगाव बोलला तर मानाचं हिंदकेसरी मैदान. ह्या मैदानाला तुम्ही खेळा अगर नका गेलो पण इथं येणं म्हणजे आपण बोलतो बैलगाडी क्षेत्रातील पंढरी जी बोलली जाते ती पुशेगाव नगरी. बरोबर. श्री संत सेवागिरी महाराज यांच्या पावन स्पर्शाने पावन श्री चरणाने पावन झालेली भूमी आहे. ह्या भूमीमध्ये आम्ही इथे आज आलो आणि आमचे मित्र आमचे बंधुराजे मोठे जे फौजी आहेत त्यांचे परम मित्र श्री प्रवीण भाऊ चव्हाण यांच्या घरी आम्ही आज थांबलेलो आहे आणि यांचे संबंधाने आमचे म्हणजे घरासारखे संबंध आहेत. पण इथे आम्ही जे कुठलाही मैदान होत्या जवळपास कोरेगाव असो किंवा पेडगाव असो आणि हा आजचा हिंदकेसरी मैदान पुशेगाव या मैदानासाठी असो पण आम्हाला आवर्जून त्यांच्याकडे आम्ही येतो आणि आम्ही घरच्यासारखे संबंध आहेत आमचे त्यांचे आणि आम्ही इथे आल्यानंतर आम्हाला कुठल्याच गोष्टीची कमतरता भासत नाही त्यांच्याकडे आल्यानंतर. फक्त तोंडातून आम्ही शब्द काढायचा ते आमचा शब्द ते पूर्ण करतो. बरोबर. आता संबंध जुळल्यात खूप चांगलं आहे. बैला पण त्यांच्याच घरी थांबल्यात का? हो बैलं पण आमची जी आहेत ती यांच्याच घरी आहेत आणि ती बैलं आम्ही आमची न समजता ती त्यांचीच समजतो बरोबर, आम्ही. म्हणजे ते कारण पण मानतात. बैलांची जी व्यवस्था कोण करतो ज्या एखादा शेतकरी असतो त्यालाच ती जाणकारी असते का बैल काय असतो. बरोबर. ही शेतकऱ्यालाच जाणीव असते का बैल काय आहे. बरोबर. आणि ती बैल आम्ही त्यांच्या घरी आणि ते लोक आम्हाला रोज सांगतात का आमच्याकडे तुम्ही जे येता ना बैल घेऊन तर ही मोठी गोष्ट आहे बोलतो. कोणी कोणाकडे जात नाही पण तुम्ही आमच्याकडे येता ना पण आम्हाला असं वाटतो का आमच्यासाठी तुम्ही खूप खास आहेत. बरोबर. पाठीमाग जो मान मिळवण्यासाठी सर्व गाडा मालक इथं उपस्थित राहणार आहेत. उद्या आपली पण जोडी येणार आहेत. काय वाटतं, काय अपेक्षा असतील? इथे आलो आहे परमपूज्य सेवागिरी महाराज यांना आम्ही अनुसरून यांना पूजनीय आहेत ते आमचे. आम्ही त्यांना अनुमोदन करून इथे मैदानात आलो आहे. आम्हाला त्यांच्या आशीर्वादाने गुलाल मिळो बाकी आमची काही अपेक्षा नाही. फक्त गुलाल मिळो. एक मानाचा हिंदकेसरी मैदानाचा एक छोटासा का नाही होईना पण थोडाफार आम्हाला फुलाची पाकली म्हणजे अर्थात गुलाल. आम्ही नाही सांगत 1 नंबर पाहिजे का 2 नंबर पाहिजे का 3 नंबर पाहिजे. आम्हाला एक निव्वळ गुलाल जरी मिळाला तरी आम्ही त्यात समाधानी आहे. बरोबर. चला उद्याच्या गुलालासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. मंडळी समोर तुम्ही बघू शकता आपले मुंबईचे गाडा मालक गोपीनाथ शेठ आलेत आणि कुठेतरी एक गाडी पलतंय दक्ष गोपीनाथ शेठ टुंगे. आज मला वाटतं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हा नाव पोचलं आहे त्यांच्या गोविंदा मुलं आणि गोविंदा हा मगाशी मला वाटतं चिठ्ठी पण निघली आहे 54 का 43 मध्ये काय 35 मध्ये आहे का? कसं काय नियोजन असेल? गोविंदा आणि हा बलमा आहे संभाजीनगरचा. ही गाडी ही गाडी पाळणार आहे. मुंबईला मला वाटतं मागच्या वर्षी पण नाव कमावला आणि त्याच्यानंतर मुंबईवरून इकडं सातारा भागामध्ये पळण्यासाठी आला. तिथून प्रत्येक मैदानामध्ये बघतोय ना आम्ही त्या गुलालाचा मानकरी होतोय. मला वाटतं तुम्ही एक अपेक्षा पण नसेल केली की इतकं नाव करेल. काय बोला? आता विषय कसं आहे आता शेवटी नशिबाचा भाग आहे आणि त्या नंदीने आपलं करून दाखवलं आहे. श्रीनाथ केसरीला पण आपण 5 नंबर केला होता गुलालामध्ये आणि आजही अपेक्षा आहे. बघूया आता शेवटला सेवागिरी महाराजांच्या काय. गोविंदाचं पहिलंच वर्ष का? हा पहिल्याच वर्षी. आणि तुम्ही कधी आल्यात? आता सकाळी आले. सकाळी आले. सकाळी आणि गोविंदा येत आहे का अजून आलं नाही? आला एक 5-10 मिनिटात पोहोचेल ना? काय अपेक्षा असतील आता तुम्हाला? जसं तुम्ही आता सुरुवातीला सांगितलं की एक गुलालामध्ये राहावं म्हणून अपेक्षा असतील. आता बघूया आता काय शेवटलं कसं आहे. इथलं जे मैदान आहे सेवागिरी महाराजांचं इथं दरवर्षी नवीन चेहरा बघायला भेटतोय आणि बघूया आता देवाच्या नशीब देवाच्या मनात जर काय असेल तर होईल. नक्कीच. आपण अपेक्षा बाळगूया. बरोबर आहे. आणि गोविंदा पण मला वाटतं या मैदानामध्ये पहिल्यांदाच नवीनच चेहरा आहे. नवीन चेहरा. चला तुम्हाला मी गुलालासाठी शुभेच्छा देतो. कायम गुलालामध्ये असणारा गोविंदा आपल्या पुशेगावमध्ये गुलाल व्हावा ही इच्छा करतो. धन्यवाद. मंडळी तुम्ही समोरच बघू शकता राहुलभाई पाटील यांच्या दावणीला आलेला तस्कर 1001 या नावाने तस्करची गाडी पळालेली आणि मला वाटतं बिंजोर पण झालेली आहे. आपल्या चॅनलवरती मुलाखतसुद्धा आहे. फेरा पण बघितलेला असेल तुम्ही आपल्या चॅनलवरती आणि पुशेगावच्या मैदानामध्ये दाखल झालेले आपण विचारूया. दादा नमस्कार. नमस्कार. कधी आल्यात? आम्ही आज सकाळी आल्यात. आणि बलमा आणि तस्कर आले का? हो बलमा आणि तस्कर. बरोबर. आता बलमा गोविंदा सोबत पळणार आहे त्यांची माहिती घेतली. हो गोविंद. आणि तस्करचा पहिरा कोण असेल? तस्करचा पहिरा आहे गुपित आहे. आणि मुंबईला आला होता मला हा, वाटतं थोड्या टायमासाठी आला पण खूप मोठं नाव कमवून गेलं. काय बोला? भैयांकडे आला होता. चांगलं नाव. बरोबर. आता काही बोलणं झालं का राहुल भाईंची? काय हो असते बोल. मग येणाऱ्या कालामध्ये मुंबईला येणार आहे का नाही पुन्हा? हो पाठवू.
आणि राहुल भाईच्याच दावणीला येणार हा मुंबईत आला त्यांच्याच दावणीला येईल. बरोबर. आणि कसं काय नियोजन चालू होतं आता हे मध्यंतरी त्याचं? मध्यंतरी सध्या सेकंड खेळ आमच्याकडे शंकरपट असतात, त्याचं नियोजन होतं. बरोबर. आता दाती किती झालंय? आता दाती 6. 6 दाती झाले. आणि पुशेगावला मला वाटतं हा दुसरा वर्ष आहे सर का त्याचा? पहिला हो, दुसरं वर्ष. दुसरा वर्ष आहे ना. मागच्या वर्षी मागच्या मला वर्षीला सेमीला टाकाटाकी झाली होती, पण कुशेगावचं गट निघणं म्हणजे एक प्रकारचं मान विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन केल्यासारखं. बरोबर आहे. आता मथुर पण येणार आहे, नंतर राहुल भाईचं सर्जा पण असणार आहे. काय शुभेच्छा असतील आणि तस्करला पण तुमच्याकडून? हो, शुभेच्छा. म्हणजे त्याने जेवढे नंदी आले नक्कीच चांगल्या नंदीचं गुलाल हो, मथुरचं पण गुलाल हो, हीच अपेक्षा. बरोबर आहे. आता आलेत कधी इथं, म्हणजे तुम्ही पोहोचलेत कधी? आम्ही सकाळी 9 वाजता, सकाळी 9 वाजता. काल संध्याकाळी 3 वाजता निघालो होतो, म्हणजे काल दुपारी 3 वाजता निघालो होतो, 9 वाजता पोहोचलो. 9 वाजतापासून. चला, तुम्हाला तस्करला आणि बलमाला आज उद्याच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा. इकडे या साईडला बघू शकता तुम्ही, जो यात्रेनिमित्त भव्य बैलगाडाचा जो बैलांचा जो मार्केट भरतोय तो इकडे या साईडला भरला आहे. तिकडे त्या साईडला समोर तिकडे मैदान आहे आणि इकडे या साईडला हा मार्केट भरला आहे. तुम्ही इथे या मार्केटमध्ये आलेले सर्व नंदी बघू शकता. तिकडे त्या साईडला पण खूप सारे या मार्केटमध्ये तुम्ही उद्याच्या दिवसामध्ये की खरेदी होताना बैल दिसणार आहेत तुम्हाला. वासरं पण आहेत, कोरी वासरे आहेत. आणि या साईडला हा पूर्ण मार्केट आहे ना, हा या बैलांचंच मार्केट भरलं आहे. आणि तिकडे पलीकडे त्या साईडला पण मार्केट आहे, तो सुद्धा तुम्हाला थोडक्यात दाखवतो. चला, तिकडे अलीकडचं आपण मार्केट बघितलं, त्या साईडला खूप सारी बैलं बघितली. इकडं रोडच्या या साईडला सुद्धा खूप सारी नंदी तुम्हाला या उद्याच्या मैदानामध्ये विक्री होताना, खरेदी होताना दिसते. तिकडे त्या साईडला बघू शकता तुम्ही, छोटी छोटी वासरं आहेत, ती पण छान वासरं आहेत. चला, आता सूर्य अस्ताला जातोय आणि लवकरच उद्याची चांगली अशी पहाट हो उद्या आणि सर्वांच्या कपाली गुलाल लागू द्या हीच प्रार्थना करूया. तोडलं